रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की खरं तर इकडे ईश्वरी चक्कर येऊन पडलेली असते, पण याबद्दल अर्णवला काहीही माहिती नसतं। अर्णव मात्र ईश्वरीला राकेशचं सगळं सत्य सांगत असतो आणि तिला म्हणत असतो की बघ, मी तुला सांगतोय ती गोष्ट नीट लक्षात ठेव। तो राकेश आहे, तो तुला फसवतोय, तुझा वापर करतोय, त्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे, पण ही गोष्ट तो तुझ्यापासून लपवून ठेवतोय। म्हणूनच मी तुला सांगतोय की तू नको पडूस या सगळ्यामध्ये। त्याचं लग्न झालंय, हे बघ अंजली ताईसोबत त्याचं लग्न झालंय असं देखील तो मोबाईलमधील फोटो काढून आता ईश्वरीला दाखवत असतो। पण इकडे मात्र आता ईश्वरी जी आहे ती चक्कर येऊन पडलेली असते आणि ईश्वरी चक्कर येऊन पडल्यामुळे आता दुसरीकडे मात्र अर्णवचं जेव्हा लक्ष जातं की अर्णव विचार करतो की ईश्वरी का रिॲक्ट होत नाही या सगळ्यावर, आणि तेव्हाच त्याच्या लक्षात येतं की नाही, ईश्वरी तर चक्कर येऊन पडले, मग आता ईश्वरीला काय झालं असेल असे अनेक विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतात। पण तो आता शांत न राहता ईश्वरीला बराच वेळ उठवायचा प्रयत्न करतो, पण ईश्वरी काही उठत नसते। मग तो विचार करतो की ईश्वरीला आता आपल्याला डॉक्टरकडे घेऊन जायला हवं, आणि म्हणूनच तो ईश्वरीला तसंच उचलतो आणि डॉक्टरांकडे घेऊन जायचा निर्णय घेतो। तर त्याच वेळेला तो लगेच आपल्या गाडीत ईश्वरीला बसवतो, कारण त्याला आता ईश्वरीची खूप जास्त काळजी वाटत असते। ईश्वरीला अचानक चक्कर आलेली असते आणि म्हणूनच तो टेन्शनमध्ये असतो आणि तो लगेच तिला उचलतो आणि आपल्या गाडीत घेऊन जातो। गाडीतनं तो घेऊन जात असतो। दुसरीकडे आता जो राकेश असतो तो सुद्धा पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघालेला असतो, पण तेव्हाच त्याच्या समोर जे आहे ते पुन्हा एकदा ते गुंड येऊन हजर राहतात आणि ते गुंड जेव्हा समोर येतात तेव्हा राकेश विचार करतो की आता काय यांचं काम आहे, आता का माझं डोकं खायला ही लोक आलेत, असाच विचार आता राकेश करत असतो। तर राकेशला ते गुंड म्हणतात की तू आता कुठे पळून चाललायस, तुला काय वाटतंय, तू आमचे पैसे देणार नाहीयेस, मग तुला आम्ही असं सहजासहजी जाऊ देऊ का? तेव्हा राकेश म्हणतो, अहो तुम्हाला मी सांगितलं ना मी तुम्हाला पैसे देतोय, मग आता काय झालंय, उद्यापर्यंत द्या ना, मला वेळ देतोय ना मी पैसे, असं देखील आता म्हटलेलं असतं। पण आता त्या मुलीचं काय रे, त्या मुलीला जे काही हनीमूनला घेऊन गेला होतास त्या लॉजवर, त्या मुलीला सोडून कुठे चाललाय, धाड पडली आहे आता म्हणून पळून घेऊन चाललायस का? स्वतः तर पळतोयस पण त्या मुलीचं काय, असे विचार आता त्यांच्या मनात येत असतात। तर राकेश त्यांना म्हणतो की तुम्हाला काय पडले त्या मुलीचं, तुम्हाला तुमच्या पैशाशी घेणं देणं आहे ना? मग आता तो माणूस देखील म्हणत असतो की मला काहीच पडलेलं नाही आहे, पण मला माझे पैसे मिळायला हवेत, आणि जर पैसे नाही मिळाले ना तर लक्षात ठेव की तुझी काय हालत करून ठेवतो ते, असं देखील त्या गुंडाने आता राकेशला धमकी दिलेली असते। आणि त्यामुळे राकेश जो आहे तो प्रचंड घाबरलेला असतो। राकेश म्हणतो, मी तुम्हाला म्हटलंय ना मी तुम्हाला पैसे देणार, तर मग मी देणार, तुम्ही काळजीच करू नका, असं देखील म्हटलेलं असतं। आणि जेव्हा आता हे सगळं काही तो म्हणतो ना तेव्हा मात्र त्याची कॉलरच त्यांना समोरच्या व्यक्तीने धरलेली असते आणि तो म्हणत असतो की बघ, तू जर माझं काम केलं नाहीस तर तुला मी काही सोडत नसतो, बघ तुला कसा धुतो ते बघतच राहा। आणि असं बोलून आता राकेशची कॉलर जी आहे ती आता पकडलेली असते त्या गुंडांनी आणि सांगितलेलं असतं की लवकरात लवकर आम्हाला पैसे आणून द्यायचे, तेव्हाच तुला आम्ही सोडू, नाही तर तुला काही आम्ही सोडणार नाही, असं देखील ते गुंड राकेशला म्हणतात। राकेश म्हणतो, मी तुम्हाला सांगितलंय ना उद्या मी तुम्हाला पैसे देतो म्हणजे देतो, तुम्ही काळजी करू नका, आणि असं बोलूनच आता त्यांना शांत करायचा प्रयत्न करत असतो। तर राकेशला ते सांगत असतात की आम्हाला जसे पैसे वसूल करायचे आहेत ना ते करण्यासाठी आम्ही काहीही करतो, आणि त्यानंतर ते गाडीत बसून निघून जातात। तर राकेशला आता या सगळ्या गोष्टीचा राग आलेला असतो आणि म्हणूनच राकेश जो आहे तो मात्र आता बेधडकपणे चिडतो आणि तिथे असताना दगड त्यांच्या गाडीवर फेकून मारतो, पण तोपर्यंत त्यांची गाडी खूप जास्त पुढे सुद्धा गेलेली असते। तर दुसरीकडे मात्र आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं की अर्णवने ईश्वरी सोबत तर लग्न केले, बातम्यांमध्ये दाखवतायत, पण ही गोष्ट किती खरी आणि किती खोटी हे काहीच कळायला मार्ग नसतो। तर दुसरीकडे मात्र आता आकाश जो असतो तो म्हणत असतो की दोघंही जण मॅच्युअर्ड आहेत, नक्कीच दोघांनीही विचार करून हा निर्णय घेतला असणार आहे, उगाच कोणताही निर्णय त्या दोघांनी घेतला नाहीये, काहीतरी विचार करूनच हे निर्णय घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्ही लोक पॅनिक होऊ नका आणि आपल्याला आता हे सगळं एक्सेप्ट करावंच लागणार आहे, असं देखील आकाशचं म्हणणं असतं। तर अंजली म्हणत असते की हे सगळं ठीक आहे, पण आता चिंटू कुठे राहिला असेल, चिंटूचं काय झालं असेल, हे सगळं कसं काय झालं, आणि तुला तर माहिती आहे ना इथे या लावण्याने सुद्धा किती तमाशा केला आहे, असं देखील म्हणणं असतं। पण मामा जे असतात त्यांना सुद्धा आता अर्णवची काळजी असते, अर्णव सुरक्षित तर असेल ना, अर्णवने तर लग्न तर ईश्वरी सोबत केले, पण आता अर्णव कुठे असेल ही काळजी मामांना जास्त करून असते। दुसरीकडे मात्र आता आजी ज्या असतात त्या देवीजवळ उभ्या असतात आणि देवीकडे प्रार्थना करत असतात की माझ्या घरावर जे काही संकट आलेलं आहे ते लवकरात लवकर दूर होऊ दे। पण आता ज्या सगळ्या गोष्टी ज्या देवीला म्हणत असतात तेव्हा मात्र आता त्यांच्या डोळ्यासमोर ते एकच चित्र उभं राहत असतं, म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर सारखं त्यांना हेच दिसत असतं
की काय झालं आहे, म्हणजेच हो त्याचं नव्हतं झालं आहे हे तर त्यांना कळून चुकलेलं असतं. कारण लावण्यासोबत अर्णवचं लग्न ठरवलेलं होतं आणि अर्णव ऐन लग्नात पळून गेला आहे आणि आता त्याचं लग्न जे आहे ते ईश्वरीसोबत झालंय. मग मी आता लावण्याला जो शब्द दिलाय त्याचा काय याचा विचारसुद्धा आता आजीच्या डोक्यात येत असतो. त्यामुळे आजी जी आहे ती जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. आजीला कळतच नसतं की आता काय करावं. आजी जी आहे ती देवीकडे प्रार्थना करत असते की आता तूच मला बळ दे, कारण आता सगळ्या कुटुंबाला त्यासोबत सगळ्या मीडियावाल्यांना सुद्धा मला उत्तर द्यावी लागणार आहेत हे सुद्धा आता आजीला माहिती असतं. दुसरीकडे पाटीलच्या फोनवर आता फोन आलेला असतो मामासाहेबांचा. मामासाहेबांना बोलतो पाटील की बोला ना, काय काम काढलं. त्यावर आता घडलेली हकीकत जी आहे ती सगळी काही मामा जो आहे तो पाटीलला सांगतो. पाटीलला म्हणत असतो की अर्णवने आणि ईश्वरीने लग्न केलं आहे. तर ही गोष्ट ऐकल्यानंतर पाटीलला तर खुशच आनंदच होतो. पाटील म्हणतो की मला माहीतच होतं त्या दोघांचं लग्न होणार, पण फायनली दोघांचं लग्न झालं, लव्ह बर्ड्स एकत्र आले असं देखील पाटील म्हणत असतो. पण त्यावेळेला मात्र आता पाटीलला मामा सांगत असतात की एवढं सगळं घेऊन चालणार नाही. आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की एक गोष्ट लक्षात ठेव की आता राकेशला जेव्हा ह्या गोष्टी कळतील ना तेव्हा राकेशही शांत बसणार नाही. तो काही ना काही कुरकुड्या करणार आणि त्यामुळेच आहे ना आपण जे आहे ते या सगळ्यापासून सावध राहायला हवं. आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नीट नियमाने करायला हव्यात आणि म्हणूनच मला असं वाटतं की तू जरा लक्ष देव. काही झालं तरी तो आता ह्या सगळ्यामुळे गप्प बसणार नाही. त्यामुळे आपल्यालाच या सगळ्यातून मार्ग काढायला हवा असं देखील मामाने पाटीलला सांगितलेलं असतं. पाटील म्हणतो की तुम्ही काळजीच करू नका, मी आहे ना, मग मी सगळं हँडल करतो असं देखील पाटीलनं म्हटलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता लावण्या भयंकर अशी चिडलेली असते आणि लावण्याला शांत करायचं काम जे आहे ते खरं तर आता करण्यात येत असतं. लावण्याला शांत केलं जात असतं आणि त्याच वेळेला आता मामी सांगत असतात की तू कोणताही निर्णय आतताईपणे घेऊ नकोस, कारण तुला माहिती आहे जरी हे लग्न मीडियासमोर झालेलं असलं तरी कुटुंबाने हे लग्न अजूनही ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे आणि आपणही हे लग्न ॲक्सेप्ट करायला नाही पाहिजे. म्हणजेच आपण यामध्ये विघ्न आणायची जेणेकरून हे लग्न कधीही ॲक्सेप्ट होणार नाही असं देखील आता हे म्हणणं बोलणं सुरू असतं. त्यावर आता लावण्यासुद्धा शांत असते. तर मामी लावण्याला भडकवत असतात आणि सहजासहजी असं सगळं सोडून जाऊ नकोस, कारण सगळं जर सोडून गेलीस तर हातातनं सगळ्याच गोष्टी निघून जातील. तर दुसरीकडे आता अर्णवने ईश्वरीला डॉक्टरांकडे आणलेलं असतं आणि जेव्हा अर्णव डॉक्टरांकडे ईश्वरीला घेऊन येतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की ह्यांना काहीतरी गुंगीचं औषध दिलं गेलेलं आहे आणि त्यामुळेच या अशा चक्कर येऊन अचानकपणे पडलेल्या आहेत. तुम्ही काळजी करू नका, मी ह्यांना इंजेक्शन दिलंय, थोड्याच वेळात या शुद्धीवर येतील असं देखील डॉक्टर ज्या आहेत ते आता अर्णवला बोलू लागतात. त्यानंतर आता डॉक्टर ज्या आहेत त्या गोळ्यासुद्धा देत असतात. तर अर्णव म्हणतो की ठीक आहे, मला त्या गोळ्या मी बघतो. त्याच वेळेला आता ईश्वरी जी आहे ती थोड्या वेळ तशीच पडून असते, कारण ती बेशुद्ध अवस्थेत असते. डॉक्टरने सुद्धा सांगितलेलं असतं की थोडा वेळ थांबा, ते शुद्धीवर आल्या की मग तुम्ही जाऊ शकता. अर्णव आता तिथेच विचार करत असतो. त्याला आता ईश्वरीची काळजी वाटत असते. तो विचार करतो की मी ईश्वरीसोबत लग्न तर केलं, म्हणजे मीडियासमोर, तर मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले, मी मीडियासमोर हेही सांगितले की माझी ईश्वरी बायको आहे. पण आता या सगळ्या गोष्टींचा सुद्धा मला विचार करायला हवा की या सगळ्या गोष्टी जेव्हा राकेशला समजतील तेव्हा राकेश काही ना काही तर नक्कीच करेल. पण काय करेल या गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला आता सावध राहायला हवं असाच विचार जो आहे तो अर्णव करत असतो. आणि त्याच वेळेला आता जेव्हा अर्णव या सगळ्याचा विचार करत असतो तेव्हा त्याच्या डोक्यात अनेक विचार येत असतात. म्हणजेच आता मी तर लग्न केले, म्हणजे मी मंगळसूत्र तर घातले, पण आता तिला असंच पुन्हा एकदा तिच्या घरी सोडायला नको. आता मी माझ्या घरी हिला घेऊन जाईन, म्हणजे कसं माझ्या घरातल्यांना सुद्धा कळलं असेल की मी लग्न केले, मीडियामध्ये तर न्यूज पसरलीच असेल ना. मग आता मी हिला माझ्या घरी घेऊन जाणार, तेव्हाच मिस इंदोर सुरक्षित राहणार. नाहीतर राकेश तिच्या बाबतीत काही करू शकतो आणि जर माझ्यासोबत असला तर माझ्यासोबत असल्यानंतर मी हिच्याकडे 24 तास लक्षही देऊ शकतो असं देखील म्हणणं आता अर्णवचं असतं. आणि म्हणूनच अर्णव जो आहे तो पूर्ण तयारीनिशी कामाला लागलेला असतो. अर्णवने आता ठरवलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा ईश्वरीला असं सोडायचं नाही, ईश्वरीला नेहमी साथ द्यायची. ईश्वरीला आता एकटीला सोडलं तर नक्कीच राकेश तिच्या बाबतीत काहीतरी वाईट करू शकतो आणि आपण या मिस इंदोरला घरी घेऊन जायला हवं हा तर विचार त्याने पक्का केलेला असतो. आणि त्यामुळे आता तो विचार करतो आणि तो ठरवतो की आता जास्त वेळ इथे थांबून उपयोग नाही, लवकरात लवकर जे आहे ते मला तिला इथून घेऊन जायला हवं, उशीर करायला नको. आणि म्हणूनच त्याने ना आता तिला उचलून घ्यायचं ठरवलेलं असतं. ती शुद्धीवर येते की नाही याचा विचार देखील त्याने आता केलेला नसतो, कारण त्याला काही झालं तरी सुद्धा आता ईश्वरीची काळजी असते. कारण राकेशला जेव्हा ह्या गोष्टी कळतील तेव्हा राकेश नक्कीच पिसाळलेल्या कुत्र्यासारखा वागणार आहे हे सुद्धा अर्णवला माहिती असतं. म्हणूनच तो आता ईश्वरीला आपल्या
हातामध्ये उचलतो आणि ईश्वरीला घेऊन जाणार असतो. तेवढ्यातच तिथे डॉक्टर येतात. डॉक्टर आता अर्णवला म्हणत असतात की तुम्ही काय करताय, मी तुम्हाला सांगितलं आहे की त्या जेव्हा शुद्धीवर येतील तेव्हा तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. अजूनही त्या शुद्धीवर आलेल्या नाही आहेत आणि तुम्ही त्यांना कुठे घेऊन जातात असं देखील डॉक्टर अर्णवला म्हणत असतात. त्यावर अर्णव आता डॉक्टरांना म्हणतो की सॉरी, पण मला आता त्यांना घेऊन जावं लागेल कारण त्यांची अवस्था मला कळते आहे, पण मी सुद्धा खूप मोठ्या टेन्शनमध्ये आहे. आमच्या बाबतीत काही घडू शकतं आणि म्हणूनच मला लवकरात लवकर हिला इथे घेऊन जाणं महत्त्वाचं आहे असं देखील डॉक्टरांना आता तो बोलत असतो. डॉक्टरही खूपच जास्त बिथरलेले असतात, घाबरलेले असतात. त्या थांबवायचा प्रयत्न करतात पण अर्णव काही त्यांचं ऐकत नाही. अर्णव लगेच ईश्वरीला आपल्या बाहूमध्ये उचलून घेतो आणि तिकडनं जायला निघतो. दुसरीकडे मात्र आता राकेशचं डोकं काही काम करत नसतं. राकेश एका चहाच्या टपरीजवळ थांबलेला असतो कारण त्याला आता चहा घेतल्याशिवाय त्याचं डोकं चालणार नाही हे सुद्धा समजलेलं असतं. त्यामुळे गाडी बाजूला पार्क करतो आणि त्याच वेळेला आता एक मुलगा चहाच्या टपरीवर बसलेला असतो आणि चहाच्या टपरीवर बसलेला असताना तिथे मात्र आता तो मोबाईलमध्ये न्यूज बघत असतो. मोबाईलमध्ये जेव्हा तो न्यूज बघतो ना, न्यूजमध्ये अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाबद्दल पूर्णपणे चर्चा होत असते. म्हणजेच अर्णव आणि ईश्वरीचं लग्न झालं आहे आणि अर्णवने आपली बायको म्हणून ईश्वरीला स्वीकारलं आहे याबद्दल न्यूज दाखवली जात असते. आणि ही न्यूज जेव्हा आता राकेशच्या कानी पडते तेव्हा मात्र राकेश जो आहे तो एकटक पाहत राहतो. राकेशच्या जेव्हा लक्षात येतं की खरंच हे लग्न झालं आहे का, त्यावेळेला आता त्याला तो प्रसंग आठवतो. त्यावेळेला आता त्याला लक्षात येतं की आपण तर ईश्वरीच्या चहामध्ये ते गुंगीचं औषध मिक्स केलं होतं. मग ईश्वरीने तो चहा घेतला सुद्धा होता. मग ईश्वरी चक्कर येऊन कशी काय पडली नाही. ईश्वरीवर आपण पुन्हा एकदा हल्ला करायला जाणार, आपण तिच्यावर हात मारायला जाणार तोपर्यंत त्या गुंडांनी आपल्याला उचललं होतं आणि तोपर्यंत पुन्हा येईपर्यंत इथे धाडही पडली होती हे सुद्धा त्याच्या लक्षात येतं. पण आता त्याला ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसत नसतो. तो स्वतःचा मोबाईल बाहेर काढतो आणि ही न्यूज पाहत असतो. जेव्हा तो स्वतःचा मोबाईल बाहेर काढतो आणि ती न्यूज आपल्या मोबाईलमध्ये पाहत असतो ना, तेव्हा मात्र आता त्याला खूप मोठा धक्का बसतो. कारण त्या न्यूजमध्ये अर्णव आणि ईश्वरीचं लग्न झालंय, ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे आणि त्यामुळे ह्या चर्चांना उधाण आलंय हे सुद्धा आता बातम्यांमध्ये दाखवलं जात असतं. आणि त्यामुळे आता अर्णव ईश्वरीला एकत्र बघूनच इकडे मात्र आता जो राकेश असतो त्याचा मात्र आता पारा सटकतो. राकेश म्हणत असतो की नाही, काही झालं तरी मी या दोघांना एकत्र येऊ देणार नाही. म्हणजेच अर्णवला असं वाटत असेल की तो या सगळ्यामध्ये जिंकला आहे आणि त्याने मला हरवले, पण हा त्याचा मोठा गैरसमज आहे की त्याला काही झालं तरी माफ करणार नाही, मी त्याला सोडणार नाही, खास करून ईश्वरीला सुद्धा, कारण ईश्वरी ही फक्त माझी आहे, ईश्वरी फक्त माझीच राहील असं देखील आता राकेशचं म्हणणं असतं. आणि म्हणूनच राकेश जो आहे तो या सगळ्याबद्दल आता बोलत असतो. पण आता राकेश जो आहे तो ईश्वरीला काही झालं तरी असं अर्णवच्या हाती सुपूर्त करणारा नसतो. त्यामुळे आता ईश्वरीला आपण पुन्हा जर आपल्याकडे घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक जबरदस्त युक्ती करावी लागेल. आपल्याला कोणाचा तरी सहारा घ्यावा लागेल. कारण ज्या गुंडाला त्याने पैशांची मागणी म्हणजे पैसे पुन्हा देणार सांगितलेलं असतं ना, त्या गुंडालाच आता तो फोन करायचं ठरवतो. तर दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला घेऊन घरी आलेला असतो. राज्याध्यक्षांच्या घरी जेव्हा अर्णव ईश्वरीला घेऊन येतो तेव्हा त्यांनी ईश्वरीला आपल्या पाहूंमध्ये उचलून घेतलेलं असतं. समोर आता लावण्य आणि मामी असतात आणि जेव्हा ते हे सगळं पाहतात ना तेव्हा मात्र आता त्यांना तर धक्काच बसतो. या सगळ्या गोष्टी बघूनच आता ईश्वरी आणि त्याचसोबत अर्णव दोघंही जण एकत्र असतात. त्यामुळे लावण्य अगदीच रडकुंडीला आलेली असते आणि ईश्वरीला तर अगदीच अर्णवने उचलून घेतलेलं असतं. आणि अर्णवने जेव्हा ईश्वरीला उचलून घेतलेलं असतं तेव्हा तो सरळ घराकडे चालत येत असतो. परंतु मामी ज्या आहेत ते अर्णवला दारातच थांबवतात आणि एकही पाऊल पुढे टाकू नको असं सरळ म्हणतात. त्यामुळे अर्णव जो आहे तो ईश्वरीला घेऊन दारातच उभा असतो. तेवढ्यातच तिथे आता अंजली आणि मामा सुद्धा येतात आणि अंजली आणि मामा सुद्धा अर्णव आणि ईश्वरीला पाहतात. तर आता अंजलीला ईश्वरीची काळजी वाटत असते कारण ईश्वरी ही बेशुद्ध अवस्थेत आहे आणि अर्णवने असं उचलून तिला घेतलंय. नेमकं ईश्वरीला काय झालं असेल असे विचार जे आहेत ते अंजलीच्या डोक्यात येत असतात. म्हणून अंजली म्हणते की काय झालं असेल मामा ईश्वरीला, ईश्वरी अशी का आहे, तिला तर आता अजूनही शुद्धही आलेली नाहीये. आणि त्यामुळेच आता या सगळ्या गोष्टी जेव्हा अंजली म्हणते ना तेव्हा मात्र लावण्याला राग येतो. लावण्या लगेच अंजलीला म्हणते की तुम्हाला तिच्याबद्दल वाटते, माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये का? म्हणजे मी तुम्हाला म्हणत होते की माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, अर्णवने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, तेव्हा तुम्ही कोणीही जणी माझ्यासाठी उभं राहिलात नाही, पण आज या ईश्वरीसाठी तुम्ही सगळीजण उभी राहताय.
आहे असं देखील कुठेतरी आता लावण्याचं म्हणणं असतं आणि लावण्य अंजलीला या सगळ्याबद्दल बोलते। दुसरीकडे आकाश आणि आजी सुद्धा आलेले असतात आणि ते सुद्धा आता अर्णव आणि ईश्वरीला या अवस्थेत बघतात आणि त्यामुळे आजीला सुद्धा धक्का बसतो की या सगळ्या गोष्टी नेमक्या आहेत तरी काय, नेमकं चाललंय तरी काय, असा प्रसंग त्यांच्या समोर आता उभा राहिलेला असतो। तर इथे मात्र अर्णवने ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले म्हणूनच आता तो ईश्वरीला जो आहे तो पूर्णपणे बायकोचा अधिकार देऊन ह्या घरात घेऊन जाणार असतो। दुसरीकडे आता राकेशचं डोकं सटकलेलं असतं। ईश्वरी ही अर्णवची झालेली असते, त्यामुळे आता त्याने आता ठरवलेलं असतं की ईश्वरीला आपलंसं करण्यासाठी काहीतरी करावं लागेल। म्हणूनच त्या गुंडाला त्याने कॉल केलेला असतो आणि त्या गुंडाला तो म्हणत असतो की तुम्हाला तुमचे पैसे तर मिळणार आहेतच उद्या, पण तुम्हाला माझे एक काम करायचं आहे। तुम्ही माझे एक काम करा, ते म्हणजे ती मुलगी, ज्या मुलीला मी त्या लॉजवर घेऊन गेलो होतो त्या मुलीला तुम्हाला गायब करायचं आहे आणि तुमच्याकडे ठेवायचं आहे। त्यावर मुलीला आम्ही गायब करून आम्हाला काय करणार भेटणार आहे, असं देखील आता तो गुंड जो आहे तो आता बोलत असतो। त्यावर राकेश त्याला म्हणतो की त्या मुलीला तुम्ही गायब करा, मग तुम्हाला तुमचे मी पैसे परत करतो। मग तर झालं ना। अरे पण त्या मुलीला गायब करायचं सोड रे, तू आमच्या पैशांचं काय ते बोल। त्या मुलीचा आणि आमचा काही संबंध नाही आहे, आम्हाला फक्त आमचे पैसे हवे आहेत। तर आता त्या मुलीमध्येच खूप सारा तुम्हाला सोन्याचा भाव मिळेल, कारण ती मुलगीच 1 नंबर लाखात एक अशी आहे। तिला जर तुम्ही उचललात ना, तुमच्याकडे ठेवलात ना, तर बघा तुम्हाला किती फायदा होईल त्याचा तो, असं देखील आता केश त्या गुंडांना म्हणत असतो। तर त्यावर गुंड म्हणतात की मला माझा फक्त पैशाशी मतलब आहे। अरे तुम्हाला तर उद्या तुमचे पैसे देणारच आहे हो, पैसे नाही दिले ना तेव्हा बोला, आणि पैसे नाही दिले तरी तुमच्याकडे सोन्याचं अंड देणारी कोंबडी तर असेल ना, म्हणजेच त्या ईश्वरीला एकदा उचललात ना की तुमचा खूपच फायदा आहे बघा, असं देखील आता राकेशने सांगितलेलं असतं। आणि त्यांना आता ईश्वरीची सुपारी दिलेली असते, म्हणजे ईश्वरीला किडनॅप करायला आता त्यांनी सांगितलेलं असतं। आणि त्यावर आता ते सुद्धा तयार झालेले असतात। ते म्हणत असतात की ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही तिला उचलून आणतो, पण लक्षात ठेवा हा, काम आपलं झालं पाहिजे, उद्याच्या उद्या पैसे द्यायला हवेत। तर आता त्यांना राकेश म्हणतो की पैसे नाही दिले तेव्हा बोला, पैसे तर मी तुम्हाला देणारच आहे आणि मुलगी सुद्धा तुमच्याकडनं घेऊन जाणार आहे, कारण ती मुलगी तिच्यावर फक्त माझा अधिकार आहे, असं देखील आता राकेशचं जे आहे ते बोलणं सुरू असतं। त्यावर ते गुंड सुद्धा आता ईश्वरीला किडनॅप करण्यासाठी तयार झालेले असतात आणि अर्णवच्या घरचा ॲड्रेस आणि या सगळ्याबद्दल इन्फॉर्मेशन सुद्धा आता राकेश त्या गुंडांना देऊ लागतो। तर दुसरीकडे मात्र आता लावण्य जी आहे ती भयंकर चिडलेली असते, कारण अर्णवने आता तिला फसवलेलं असतं। अर्णवला ती जाब विचारत असते आणि अर्णवला म्हणते की यार तुझ्यावर विश्वास ठेवला, तू मला फसवलंस आणि आता तू लग्न करून ह्या दुसऱ्याच मुलीला घेऊन आलायस। मी तुझ्यावर किती विश्वास ठेवला होता, डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवला होता की मला असं वाटलं होतं की तू फक्त माझा आहेस, पण तू माझा विश्वासघात केलायस आणि वर या ईश्वरीला इथे घेऊन आलायस। कसं काय तुम्ही लोक ॲक्सेप्ट करू शकता? नाही, हिला कोणीही घरात घेऊ नका, मला हे लग्न मान्य नाही आहे, कारण अर्णव हा फक्त माझा आहे आणि माझाच राहील, असं देखील आता ती रडून रडून बोलत असते। तर अर्णव दारात ईश्वरीला घेऊन उभा असतो। तर मामी सुद्धा आता अर्णवला म्हणत असतात की अर्णव त्या मुलीला तू घरात घेऊन यायचं नाही म्हणजे नाही। मामी सुद्धा ईश्वरीच्या बाजूने नसतात, म्हणूनच आता लावण्य खूप जास्त खुश झालेली असते। लावण्य विचार करते की आपण जे ठरवलं होतं ते एकदम सक्सेस होत आहे। तर दुसरीकडे मात्र आता आजी म्हणत असतात की सगळं काही दारावर उभं राहूनच तुम्ही बोलणार आहात का? अर्णव त्या मुलीला घेऊन आतमध्ये ये, असं देखील आता आजीनं सांगितलेलं असतं। त्यामुळे अर्णव जो आहे तो ईश्वरीला उचलून घेऊन तसाच आतमध्ये येतो आणि आता ईश्वरीचा असं म्हणायला गेलं तर हा गृहप्रवेशच झालेला असतो, कारण आता अर्णवने ईश्वरीला घेऊन पहिल्यांदा उजवच पाऊल घरामध्ये टाकलेलं असतं। आणि जेव्हा अर्णव आणि ईश्वरी घरात येतात ना, तेव्हा मामी आणि लावण्याची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात। लावण्याला असं वाटत असतं की आता तरी आपल्याला आजी सहारा देतील, आजी आपल्या बाजूने असतील, पण आता चक्क आजीने अर्णव आणि ईश्वरीला घरात घेऊन आता लावण्याला खूपच जास्त राग दिलेला असतो आणि लावण्य आता खूपच जास्त रागात असते। तर आजीने मात्र अर्णव आणि ईश्वरीला आतमध्ये घेतल्यानंतर अर्णवला ती सांगते की शांत हो आणि इथे बस आणि जे जे काही घडले ते सगळं सांग, कारण आजीला सगळ्या काही गोष्टी निवांतपणे शांतपणे ऐकून घ्यायच्या असतात आणि त्यामुळेच आजी जी आहे ती आता सगळं काही शांतपणे ऐकायचं ठरवते आणि त्यानंतर ती तोडगा काढणार असते। मालिकेचा दुसरा भाग थोड्याच वेळात आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचसोबत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय।